सॉरी सॉरी सॉरी. अगं रावल्या होता, कसं तरी चुकून आलं त्याला. का काय का का चुकून आलास त्याला? मग काय घेऊन येऊ त्याला? त्याला काय होतंय? काल घरी फराळाला घेऊन आलतास की. आता एकटं कसं यायचं म्हणून घेऊन आलो त्याला. मग आज बी घेऊन यायचं होतं ना. कशाला? अगं काम आहे त्याला लय. होय, आणि तुला काम नाहीत होय? असं नाही, पण म्हणलं देवीचं दर्शन घेतलं ना की दिवस चांगला जातो ना, म्हणून. मग घे की दर्शन. घेतलं की. काय ग, लय मस्ती ना तुझ्या अंगात. का काय झालं? काल शर्ट का बदला लावलास? असंच. पण तू का बदललास? असंच. पण मला वाटलं नव्हतं बरं का लाडू भरवशील म्हणून. अय, शीतल पवार नाव आहे आपलं. जे कुणीच करू शकत नाही ना, ते आपण करू शकतोय. हा, पासून दाखव आधी. हा, हा काय शितले, 5 जर झाले नाहीस ना तर डायरेक्ट नंबरच डिलीट करतो बघ. अय, आता उगाच धमक्या देत बसू नकस. मला नाही आवडत अभ्यास बिभ्यास. होय, गावावर हिंडायला आवडतं का? होय. काय करणारेस? काय करणार आहेस? नापास तरी हो. मग बघ, आजा, आता सारखं पास नापास बोलत बसू नकस. मी सिरियसली सांगतोय शितले, नापास जर झालीस ना तर मी बोलणारच नाही तुझ्या बरोबर. आजा, तू लाड देऊ नको. अभ्यास करायचं बघ. करतेच की, पण काय लक्षातच राहत नाही. मन लावून केलं ना सगळं लक्षात राहत. आता माझंच बघ, मी किती मन लावून वाचायचो. मग आता तूच मला शिकव, कुठं ना कसं मन लावायचं ते. कळलं तुला आपोआप. आणि चुकून नापास झाले तर? मग चुकून मी बोलायला यायचं नाही. हा होते बाबा पास. हा, आणि माझ्यावर उपकार करत नाहीस, तुझ्या भल्यासाठी सांगतोय. आता लेक्चर देत बसू नकस. होते पास म्हणलं ना. हा, जमे, खरं सांगतोय ना? हाँ भैया, सच्ची में आज यार राहुल शीतल के घर गए थे. अरे काय करायचंय आजाचं? हा, एवढं सगळं आम्ही आमच्या शीतलसाठी करतो, तरी त्या आजालाच फराळाला बोलवतात. तू म्हणतो शांत राहा. कसं शांत राहायचं? भैया, आजाला फराळाला बोलवलं होतं कारण तो आता जाणार आहे ना. अरे जाणार आहे म्हणून किती दिवस शांत बसायचं? कधी जाणार आहे? आता लेखी पास झालाय, फक्त त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळालं की झालं. अरे मग देऊन टाका ना. अहो भैया, ते थोडीच आपल्या हातात आहे. जोवर तो आजा या गावात आहे तोवर काय माझ्या जीवात जीव राहत नाही बघ. हाँ भैया, पण शीतलच्या घरी किल्ला बनवायला मदत करू ना, तुम्ही लई भारी काम केलंय. आहे ना, मग आपल्याला का नाही बोलवलं? वय केलं की, लई भारी काम केलं. पण हे मी सांगितलं म्हणून तुम्हाला सुचलं. या जम्यानं फक्त शीतल किल्ला बनवायला आमच्या घरी आलीये एवढंच सांगितलं. पण तुम्ही शीतलच्या घरी जावा हे मी फोन करून सांगितलं नसतं ना, तर तुम्हाला सुचलं नसतं. तुम्ही लक्ष ठेवून जे मला सांगायला पाहिजे ते मीच तुम्हाला सांगतेय. आमचं पण लक्ष आहे.
पण असं काहीतरी होतंय ना, ते दोघे सारखे एकत्र येतातच. आमच्या घरी किल्ला बनवायच्या वेळी शीतल आली होती. अजिंक्यांनी केलेला किल्ला मी पाडला. अजिंक्यांना वाटलं शीतलनच पाडला. लय चिडले होते शीतलवर. काय? अजिंक्य शीतलवर चिडला होता? वय, आमचा अजिंक्य तुमच्या शीतलवर चिडलं म्हणून लय चिडू नका. ते जेवढं एकमेकांवर चिडतील ना, तेवढं आपल्यासाठी बरं आहे. पण तुमच्या अजिंक्य आमच्या शीतलच्या घरी काल फराळाला गेले होते, त्याचं काय? काय? अजिंक्य शीतलकडे फराळाला गेले होते, पण मला तर म्हणले राहुल्याकडे चाललोय. आता का तुम्हाला सांगून जाणार आहेत का? हा? पण तुम्ही काही काळजी करू नका. आत्ता जरी आपल्या मनासारखं होत नसलं ना, तरी पाटावर रांगोळी काढून तुमचा पुढचा दिवाळ सण पवारांच्या घरी होतोय का नाही बघाच. हा. मग आता एक काम करा. काय? शीतल सोडून सगळी माणसं तुमच्या हातात घ्या. म्हणजे आता किल्ला बनवल्यामुळं सौरभ आणि ध्रुव तुमच्या जवळ आलीतच. हा. मग आता काकांना टार्गेट करा. नंतर हळूहळू काक्यांना टार्गेट करा. आणि मग शीतलच्या आईला. मग नंतर एकटे नाना आणि शीतल काय करणार आहेत? रोपट्या भोवती आळ करा. तुम्ही पाणी घातलं तरच त्या रोपट्याला पाणी मिळालं पाहिजे. मग सगळी सूत्र तुमच्या हातात येतात. करेक्ट आहे. टॅलेंट. हा. करेक्ट आहे जेडीचं. आता आपण हेच टार्गेट करायचं. जयश्री, यू आर जीनियस.